बातमी मोठी आहे। पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी नाही, सूत्रांची माहिती समोर येते। संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं सांगितलं जातंय। लोकसभा विधानसभेमध्ये पराभूत झालेल्यांना संधी नाहीच असं सूत्र सांगत आहेत। पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी नाही का असा सवाल त्यामुळे उपस्थित केला जातोय। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रमोद, वर्षा खरं तर विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आता निवडणूक पार पडत आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला 5 जागा येत आहेत। या 5 जागेवरती भाजपकडनं अनेक उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाला जरी पाठवली गेली असली तरी केंद्रीय नेतृत्वाचा हा स्पष्टपणे दंडक असल्याचं बघायला मिळतं। त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार पराभूत झालेले होते त्या उमेदवारांना पुन्हा विधान परिषदेवरती संधी दिली जाऊ नये अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना खरं तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची देखील माहिती मिळते। संघटनेत जे लोक काम करतायत त्या नव्या चेहऱ्यांना अशा ठिकाणी संधी दिली पाहिजे, जातीय समीकरणांची गणित देखील या ठिकाणी बघितली पाहिजेत असं मत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं आहे आणि तशा पद्धतीचा दंडक त्यांनी राज्यातील नेतृत्वाला घालून दिलेला आहे। जी लोकांमधून निवडून येत नाहीत त्यांना मागच्या दाराने संधी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये किती योग्यता आहे अशा पद्धतीने देखील सवाल वरिष्ठ नेत्यांनी खरं तर राज्यातील काही नेत्यांना केल्याची देखील माहिती मिळत आहे। कोणाची वर्णी लागते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।